आज पीएम श्री नगर परिषद अभ्यंकर प्राथमिक शाळा सावनेर जिल्हा नागपूर द्वारा या ठिकाणी प्रश्नमंजुषा हा उपक्रम या ठिकाणी आपण राबवतो। या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी घटक आहेत वर्ग तिसरा, वर्ग चौथा आणि वर्ग पाचवा। या ठिकाणी तिसऱ्या वर्गाचा आपण परिचय करून घेणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी उभं राहून शांतपैकी आपला परिचय द्यायचा। सुरू करा। नाव नमस्कार, माझे नाव वीरा अंगदास निक, मी 5व्या वर्गात शिकते। माझे नाव अजिंक्य रामकथा, मी इयत्ता 5वी शिकते। मी वर्ग 5 माझे नाव चेतन राजेश। आपण भाषा विषयाची थेअरी होईल। त्यामध्ये 5 प्रश्न विचारले जाणार, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल। त्यानंतर गणित विषयाची थेअरी होणार, त्याला सुद्धा 5 प्रश्न विचारले जाणार, त्याला सुद्धा एका प्रश्नाला 1 गुण असेल। इंग्रजी विषयाची थेअरी 5 प्रश्न असतील आणि त्याला सुद्धा 1 गुण असेल। परिसर अभ्यासाची थेअरी त्याची सुद्धा 5 गुण असणार, त्याला सुद्धा 1 गुण असेल। चित्र ओळखणे त्याला सुद्धा 5 गुण असणार। त्यानंतर झटपट प्रश्नफेरी, ही प्रश्नफेरी तुम्हाला कुणालाही विचारली जाणार, तेव्हा ज्या मुलांना ज्या प्रश्नाचं उत्तर लगेच येतं त्याने उत्तर ते सांगायचं असतं। जो लगेच उत्तर सांगेल त्याला त्याचे मार्क मिळणार। अशा पद्धतीने या प्रकारे प्रश्नमंजुषेची थेअरी होणार आहे। तिसऱ्या वर्गाला गटाला उतारा दिलेला आहे। तो उतारा काळजीपूर्वक वाचण्याकरिता मी त्यांना 1 मिनिट वेळ देत आहे। तेव्हा 1 मिनिट आता सुरू होते। दिलेल्या उतार्यावरील प्रश्न आहे, माकड, ससा आणि कासव हे एकमेकांचे कोण होते? नेक्स्ट, वाळवंटात प्रवासासाठी त्यांनी कोणाची मदत केली? उटदादांची मदत घेतली। जी बरोबर आहे। वाळवंटातील काय म्हणतात? तिकडे बघून सांगायचं। उटाला वाळवंटातील जहाज म्हणतात। जहाज बरोबर आहे। त्या पण प्रश्नांचे उत्तर, माकड, ससा आणि कासव वाळवंटातून जाताना कोणाच्या पाठीवर बसले? कोणाच्या पाठीवर? उंटाच्या। अगदी बरोबर आहे। बस चित्र या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द सांगा। शत्रू। अगदी बरोबर आहे। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा। पाणी काय म्हटलं? थोडासा चूक। चौथा वर्गाला म्हणजे प्रगती गटाला शिक्षणासाठी बिरसा मुंडा कुणाकडे गेला होता? बिरसा मुंडाला कशाची आवड होती? संगीत व नृत्याची। अगदी बरोबर आहे। त्यानंतर बिरसा मुंडाचे जन्मगाव कोणते? त्यानंतर वडिलांचे नाव काय? बिरसा मुंडाच्या आई वडिलांचे नाव काय? इंग्रजांनी कोणता कायदा केला? व कायदा नाही आहे, वन कायदा आहे। वन कायदा। त्याबद्दल आपण स्वागत करूया। 5व्याला उतार्यावर प्रश्न विचारण्यात येत आहे। बंडू घरी आल्यानंतर कुणाशी खेळायचा? अगदी बरोबर आहे। त्यानंतर बंडूचा स्वभाव कसा होता? अगदी बरोबर आहे। त्यानंतर कपडे कोणी शिवून दिले? अगदी बरोबर। त्यानंतर स्वतःसाठी इजा शिवायला कोणी टाकली? अगदी बरोबर। त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, बंडू कोणत्या गावचा होता? भाऊजी। अगदी बरोबर। या विद्यार्थ्यांचं स्वागत करूया। प्रश्न मी त्यांना दिलेला आहे। दिलेल्या चित्रातून बघून फाइंड द फिगर्स ऑफ क्लोज फिगर्स। क्लोज फिगर्स तुम्हाला ओळखायची आहे। चला ओळखा। क्लोज फिगर। व्हेरी गुड। त्या प्रश्नांचं अगदी उत्तर बरोबर दिलेलं त्यांनी। क्लोज फिगर। त्यानंतर नो द पॅटर्न ऑफ AB and AAB कोणता पॅटर्न आहे ते सांगा।
हा पॅटर्न कोणता आहे आणि हा पॅटर्न कोणता आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ए बी आणि ए ए बी. अर्धा मिनिट वेळ आहे फक्त. कोणता ए बी अगदी बरोबर आहे. त्याने दिलेलं उत्तर. कंप्लीट द नंबर ऑफ पॅटर्न. 5, 10, 15 त्याच्या पुढे काय येणार. फायू 10, 15 त्याच्या पुढे पुढे काय येणार सांगा. 2 डबे सोडलेले आहेत. कंप्लीट करा त्याला. 20 30 च्या नंतर चुकलेलं आहे. त्यामुळं याला पूर्ण प्रश्नाचं उत्तर दिले जाणार नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाहीये, त्यामुळे त्या प्रश्नाला मार्क जाणार नाही. उत्तर आलेलं नाहीये. दिलेलं आहे. हा टोटल किती होता ते सांगा. चला अर्धा मिनिट वेळ आहे. चार गटात दिलेले आहे. 3 वस्तू आलेल्या आहेत. म्हणजे किती होणार इकडे जा. चलो घड्याळात 9 वाजले आहेत. म्हणजे कोणता काटा झाला, कोणता अँगल झाला. अगदी बरोबर. नेक्स्ट प्रश्न 3, 2 and 5 3250 3125 3512 and 3412 या संख्या आपल्याला ऐकायला आल्या. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. 3250 3125 3512 and 3412 यातील सर्वात स्मॉल नंबर कोणता. सर्वात लहान संख्या विचारलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना गुण जात नाही. तो आहे तुम्हाला जातो आहे 111 मायनस 11 किती होणार. 100 अगदी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन जातो आहे 10 मल्टिप्लाय 5 किती होती 50 अगदी बरोबर आहे. त्यानंतर 5वा प्रश्न आहे 50 मल्टिप्लाय 0 अगदी बरोबर आहे. ती आकृती बघा. चलो आकृती बघा. लुक एट द पिक्चर अँड टेल मी फॅक्शन. नाउ स्टार्ट. सांगा फॅक्शन. 2/3 अगदी बरोबर आहे. 6/50 अगदी बरोबर आहे. तुम्हाला काही अँगल्स दिलेले आहेत. त्या अँगल्स पैकी ॲक्यूट अँगल ओळखा. अगदी बरोबर आहे. एक आकृती दिलेली आहे. ती आकृती सर्कल आहे. त्या आकृतीमध्ये एक मला केंद्रबिंदू सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला त्यातील काही मी प्रश्न विचारणार आहे. ते दिलेल्या आकृतीतील डायमीटरचे नाव सांगा. डायमीटर अगदी बरोबर आहे. त्यानंतर रेडियसचे नाव सांगा. अगदी बरोबर आहे. सुरू होत आहे. हाऊ मेनी लेटर्स इन इंग्लिश अल्फाबेटिकल. 26 25 26 अगदी बरोबर. नेक्स्ट फाइंड द वॉवेल्स. फाइंड द वॉवेल्स. A B C D E L M N O P A E I O U. वॉवेल्स सांगा. टेल मी अपोजिट वर्ड. बी अपोजिट. अगदी बरोबर आहे. How many letters in this word? कोणता वर्ड सांगतो मी. टायगर. याच्यातले लेटर्स किती आले ते सांगा. 5 अगदी बरोबर. Fill in the blanks. Blank A T. तुम्हाला लेटर दिलेले आहे C A T. दिलेल्या लेटरचा वापर करून वर्ड्स बनवा. C A T बरोबर आहे. अगदी बरोबर. Choose the word that rhymes. Choose the word that rhymes with make.
सम त्यातले ऑप्शन मी सांगतोय कशाचं वर्क टाइम्स वर्क मेकचं हा मोर मेक टेक गेट टेक अगदी बरोबर आहे रायमिंग वर्ड्स आहे नेक्स्ट व्हेन बॉडी इज यूज्ड फॉर लिफ्टिंग समथिंग ऑप्शन्स आहेत फीट आईज इयर हँड क्लियर आहे तो नेक्स्ट क्वेश्चन जातो आहे which of the given words is not the name of color which of the given words is not the name of color कलरचं नाव नाही ब्लू येलो हार्ट रेड हार्ट अगदी बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन which is the 8th month of the year which is the 8th month of the year September November July August अगदी बरोबर आहे next which of the following is not a vegetable which of the following is not a vegetable brinjal tomato rose ladyfinger rose अगदी बरोबर आहे राइट आंसर give us the clap class 5 चला जाता है tell me opposite words rich opposite poor अगदी बरोबर second ill opposite e opposite better अगदी बरोबर come opposite next question है tell me yes or no the brain keeps working when the brain keeps working even when you are sleeping yes or no yes अगदी बरोबर आहे त्यानंतर टुडे इज फ्रायडे काय आहे क्वेश्चन नीट आहे का लिसन केअरफुली टुडे इज फ्रायडे टुमॉरो डे अगदी बरोबर आहे टुमॉरो इज सॅटरडे इंग्लिश थेरी परिसर अभ्यास वर्ग 3 परिसर अभ्यासाची थेरी आहे पुढीलपैकी वृक्षवासी प्राणी कोणता माकड उंदीर हरिण म्हैस राईट खालीलपैकी पाण्यावर तरंगणारी वस्तू कोणती किडा नाणे पाने दगड पाणी अगदी बरोबर नेक्स्ट अस्वच्छ कपडे धुण्यासाठी कशाचा वापर करतात तेल साबण मीठ माती साबण अगदी बरोबर साठी ज्ञानेश्वरा हे उद्गार कोणी काढलेले आहेत संत नामदेव निवृत्तीनाथ मुक्ताबाई सुख मुक्ताबाई चुकलेला आहे ते पाचवा शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवनेरी अगदी बरोबर आहे नागपूर जिल्ह्यातील तालुके किती 14 12 15 14 अगदी बरोबर आहे नागपूर जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे केळी संत्रा पपई संत्रा अगदी बरोबर नागपूर जिल्ह्यात विमानतळाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तर चुकलेला आहे खालीलपैकी पारदर्शक पदार्थ ओळखा कापड भिंत पाणी पाणी अगदी बरोबर आहे घोडा ज्या ठिकाणी राहतो त्या घराला काय म्हणतात तबेला अगदी बरोबर आहे पाचवा गट परिसर अभ्यास फेरी वर्ग 5 सूर्य हा तारा की ग्रह तारा अगदी बरोबर गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात चूक की बरोबर 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 आहे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणाऱ्या परिभ्रमण म्हणतात की परिभ्रमण म्हणतात अगदी बरोबर पृथ्वीवरील प्रकाश कुणापासून मिळतो चंद्रापासून सूर्यापासून अगदी बरोबर पृथ्वीचा उपग्रह कोणता बुध मंगळ चंद्र अगदी बरोबर चित्रफेरीमध्ये थोर व्यक्तीचं जे आपण ओळखलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे चित्र आपल्याला मिळणार त्या वर्गाला देत आहे सर्व चित्र दिलेले आहे 6 मिनिट उत्तर आलेले नाही त्यांना
हा चला यांचं नाव सांगा. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी. अगदी बरोबर आहे. तुम्ही बोलायचं नाही मध्ये. पंडित नेहरू. अगदी बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू. यांना येत नाही आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती. हा. राजमाता जिजाऊ. अगदी बरोबर आहे. हा हे चित्र ओळखा. नाव सांगा. कविता राऊ. शकता इथूनच सांगा. फातिमा शेख. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतरचं बाजूचं चित्र ओळखा. सावित्रीबाई फुले. त्यानंतरचं चित्र ओळखा. हे चित्र काळजीपूर्वक बघा. अब्दुल कलाम आझाद. शिक्षण मंत्री. त्यानंतर यांना ओळखा. हे सर्वांचे परिचयाचे आहे. सांगा. तुमच्यासाठी तुम्ही बोलणार म्हणजे हा माता रमाई. अगदी बरोबर आहे. त्यानंतर बाजूचं चित्र ओळखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचं चित्र ओळखा. महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचं हे चित्र ओळखा. महात्मा गांधी. आता आहे कठीण प्रश्न फेरी. सध्या जवळच ठेवा. जो पहिले हात वर करे त्याला संधी दिली जाईल. आता भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण? संविधान केव्हा अर्पण करण्यात आले? प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा केला जातो? 26 जानेवारी. अगदी बरोबर आहे. दिवस केव्हा साजरा केला जातो? 5 सप्टेंबर. दरम्यान कोणाला ओळखलं जातं? हा एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम. व्हेरी गुड. सर्वात मोठा खंड सांगा. आशिया. आशिया. अगदी बरोबर. आपण कोणत्या ग्रहावर राहतो? पृथ्वी. भारताचे संविधान कोणास अर्पण केले आहे? लोकांना. अगदी बरोबर. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. बरोबर आहे. नंतरचा प्रश्न. अशोक चक्रात किती आरे असतात? 24. अगदी बरोबर. भारताची राजधानी? नवी दिल्ली. राजधानी? नागपूर. अगदी बरोबर. आपण जो श्वास घेतो तो कोणता वायू आहे? ऑक्सिजन. अगदी बरोबर. राष्ट्रीय पक्षी? मोर. दोन्ही